नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्र संकटात आहे। तो यासाठी संकटात आहे कारण कोरोनाच्या नियंत्रणाचं पूर्णपणे नियोजन फसलंय अशाच प्रकारच्या निष्कर्षापर्यंत यावं लागेल। महाराष्ट्राच्या नियोजनाच्या बाबतीत अनेक आव्हानं टप्प्याटप्प्याने समोर आली आहेत। पहिला विषय आहे लसीकरणाचा, दुसरा विषय आहे आरोग्य विषयक सुविधांचा, तिसरा विषय आहे आरोग्य विषयक औषधांचा आणि चौथा विषय आहे तो म्हणजे तर्कसंगत निर्बंधांचा। हे सगळं एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये IPLचे 10 सामने खेळवले जाणार आहेत। अर्थात यापेक्षा जास्त सामने गुजरातमध्ये आहेत, पण आपण मराठी माणसं आपल्याला चर्चा आधी महाराष्ट्राची करायला हवी, कारण आपल्या आजूबाजूचा महाराष्ट्र जर समजा होरपळून निघत असेल तर आपल्याला त्याच परिस्थितीवर सर्वाधिक भाष्य करणं गरजेचं असतं। प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात आणि त्यात सुद्धा मुंबईमध्ये IPL खेळवली जाणार आहे। एक नाही, दोन नाही तर 10 सामने होणार आहेत। भले हे सामने प्रेक्षकांच्या शिवायचे का असेना, पण या सामन्यांच्यासाठी जो इंग्लिशमध्ये सपोर्ट स्टाफ, सहाय्यक कर्मचाऱ्यांचा जो स्टाफ आहे, संख्या आहे, ती सुद्धा लक्षवेधी असते। अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये IPL होत असताना किरकोळ व्यापाऱ्यांना व्यापार करण्याची अनुमती नाही। त्यांची दुकानं बंद आहेत आणि ही दुकानं आणखी काही दिवस बंद राहतील। आणि इतकंच काय तर जवळपास महाराष्ट्रामध्ये एका आठवड्याचा संपूर्ण लॉकडाऊन अर्थात संपूर्ण टाळेबंदी लागू होऊ शकते। अशा दृष्टीने सरकार पावलं टाकतंय की काय हा सवाल उपस्थित होतो। सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक या मुद्द्यावर एकमेकांशी चर्चा करतील। ते चर्चा करतील का आमने सामने येतील हे आपल्याला कळेलच, पण त्या निमित्तानं महाराष्ट्रात सगळं काही बंद करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जात आहेत। एका बाजूला राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत, त्याचबरोबर सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडावेत अशा प्रकारची सुद्धा काही प्रकरणं समोर आली आहेत। आणि या सगळ्या घटना घडत असताना टाळेबंदीच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या आहार विहाराला अनेक निर्बंधांमध्ये घातलं जात आहे असाही आक्षेप नोंदवला जातोय। थोडक्यात आपली आत्ताची प्राथमिकता नक्की काय आहे? आपल्याला कोरोना नियंत्रणात आणायचं आहे की IPL खेळायची आहे? आपल्याला कोरोना नियंत्रणात आणायचं आहे की चित्रपटाचं शूटिंग होऊ द्यायचं आहे? आपल्याला कोरोना नियंत्रणात आणायचं असेल तर निर्बंध घालताना थोडं सुद्धा डोकं वापरू नये? या आणि अशा अनंत प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा महासंकटात IPL। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत मवियाच्या प्रतिनिधी आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या या नात्यानं डॉक्टर हेमलता पाटील आहेत। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खंडकर आहेत। आपल्या सोबत वंचितचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी पोलीस अधिकारी या नात्यानं धनराज वंजारी आहेत। वैद्य उदय कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, ते कोरोना प्रतिबंधात्मक कृती दलाचे सदस्य आहेत, आयुर्वेद तज्ञ आहेत। आणि राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्या सोबत फोनवरून जयंतराव माइंडकर आहेत। सर्व मान्यवरांचे या चर्चेमध्ये स्वागत। एक थेट मुद्दा आपण घेऊयात। जयंतराव माइंडकर, आपण पहिली या प्रश्नाची उत्तराची सुरुवात करावी। प्रश्न असा आहे की IPLला असं काय सोनं लागलंय की कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांवर विविध प्रकारचे निर्बंध येत असताना 10 मॅच मग भले त्या प्रेक्षकांविना का असूनात त्या खेळल्या जाणार आहेत आणि त्या मुंबईत खेळल्या जाणार आहेत? जयंत माइंडकर, आपल्याला प्रश्न विचारलाय, आपण बोला। नाही, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे की एवढ्या मोठ्या आपण कोरोना करता लॉकडाऊन करत असताना अशा प्रकारे 10 मॅचेस महाराष्ट्रात होणं किंवा मग त्याच्याहून जास्ती गुजरातमध्ये होणं किंवा त्याच्याहून जास्ती चेन्नईत होणं, गुजरातमध्ये कशाही मॅचेस सगळ्यात होत आहेत त्याचं दिसत आहे। त्याची कारण वेगळी तो मुद्दा नाही, पण हा विषय आहे। पण आणि आत्ताच म्हणजे त्याला मी जोडूनच सांगतो की
आत्ताच माझ्याकडे एक अशी बातमी आली आहे ती खरी खोटी आपणही सांगू शकाल कदाचित MPSC ची परीक्षा जी होणार होती ती सुद्धा पोस्टपोन झालेली आहे. अगदी अत्यंत योग्य आणि खरी बातमी आणि तुम्ही त्याचा उल्लेख केलात त्याबद्दल धन्यवाद. हा मुद्दाही आपण चर्चेत घेणारच होतो. योगायोगानं तुम्हीच त्याची सुरुवात केलीत. MPSC ची परीक्षा आपण पुढे ढकलतोय. 10वी 12वीच्या परीक्षा आपल्याला घ्यायच्या की नाही याच्या संदर्भातले निर्णय घ्यायचे आहेत, पण IPL मात्र होणार आहे. असं आहे प्रसाद की जर का 25ल्या मुलांना आपण MPSC ला बसू देत नाही आणि MBBS ला बसू देत नाही तर 16 आणि 18 वर्षांच्या मुलांना आपण 10वी 12वीला, मी सुद्धा एक पालक आहे, माझी मुलगी गेल्या वर्षी 10वीत होती, तिचा एक पेपर झाला नव्हता जिओग्राफीचा. असे पालक आपल्या मुलांना अशा परिस्थितीत कसे पाठवतील? म्हणजे 10वी 12वीचा निर्णय होत नाही, कुठेतरी काहीतरी चुकताय प्रसाद असं मला जाणवतं. याच निमित्तानं पटकन धनराज वंजारींची प्रतिक्रिया घेऊयात. धनराजजी, संवेदनशील सरकार ही सगळ्यात जास्त गरज असते लोकशाहीमध्ये. तुमच्या लेखी IPL खेळायला परवानगी देणारं सरकार संवेदनशील असतं त्यावेळी जेव्हा सर्वसामान्यांवर अनेक निर्बंध एकापाठोपाठ एक लागलेले असतात आणि कदाचित टाळेबंदी सुद्धा महाराष्ट्रात लावली जाऊ शकते अशा वेळेला. नाही, अशा आणीबाणीच्या वेळी ही आरोग्य विभागाच्या दृष्टीने एक आणीबाणी आहे राज्यावर, देशावर असं म्हटलं तर हरकत नाही. पण या अशा आणीबाणीच्या वेळी सरकार जेव्हा सिलेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन करते, म्हणजे काही निवडक गोष्टी तेवढ्याच आम्ही चालू देणार, बाकीचं तुमचं हिंडणं फिरणं पण आम्ही बंद करणार, तुमच्या खाण्यापिण्याची रोजगार व्यवस्था काय असेल ती आम्ही बंद पाडणार, तुम्ही इतकेच वेळात करायचं, इथंच जायचं, एवढंच थांबायचं, हेच करायचं, एवढे सगळे निर्बंध तुम्ही कॉमन माणसावर लावता आणि तेच निर्बंध लावताना तुमचा तर्कविवेकी विचार हा कुठे जातो? म्हणजे एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दुसरं असे जर मीटर तुम्ही लावणार असाल तर याला काही तर्कसंगत सरकार म्हणता येणार नाही. तुम्ही काहीतरी चुकताय आणि हे चूक कशासाठी होत आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला फायदा दिसतोय. आता IPL इज इक्वल टू जुगार. एक पोलीस अधिकारी म्हणून नोकरी केलेला माणूस आणि जबाबदारीने बोलतो IPL म्हणजे हा जुगारासाठी खेळवलेला खेळ आहे. सगळ्या बहुतेक मॅचेस हा तुमच्या बेटिंगसाठी खेळवलेले खेळ असतात. करोडो अब्जो रुपयाचा याच्या ठिकाणी व्यवहार होतो. त्यासाठी तुम्हाला हाव लागलेली आहे त्या IPL सुरू ठेवायची. त्या IPL मध्ये कमीत कमी 5 ते 6 हजार सपोर्टिंग स्टाफ लागणार आहे. त्या स्टाफच्या भवितव्याचं काय? त्यांचं तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने विचार करता की नाही करत? कॉमन माणसाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय. आणि तसंही प्रसाद मी सांगतो 30 जानेवारी 2020 ला पहिली केस भारतामध्ये कोरोनाची निष्पन्न झाली. तिथपासून तर तुम्ही आतापर्यंत बघा, मग ते तुम्ही ट्रम्प नमस्ते काय केलं, काय काय केलं, म्हणजे वेळ आली की आम्ही सगळे व्यवस्थित. एखाद्या राजकारण्याची मोठी सभा आता पंढरपूरला झाली, अजित पवारांची सभा, तिथे काही निर्बंध नाही, तिथे काय केस बीस काहीतरी थातूर मातूर काहीतरी करायचं. राजकारणी म्हणून तुम्ही एक विवेक प्रचूर व्यक्ती असले पाहिजे. ऍज अ बॉडी यू शुड बी थिंकर. कॉमन माणसाचं हे जनकल्याणाचं सरकार असलं पाहिजे. तुम्ही जनाचा ऍट लार्ज विचार केला पाहिजे. ठीक आहे धनराजजी, आपला मुद्दा पोहोचला. आपल्या मुद्द्यामध्ये एक महत्वाचा उल्लेख अतिशय स्पष्टपणे आणि ठामपणे तुम्ही केलात. IPL म्हणजे जुगार. आता मग हेमलता पाटलांना विचारावं लागेल. हेमलताजी, या प्रकारच्या धोरणांचा पुरस्कार आपलं सरकार करतं का? नाही, आपण जसं आता ते बोलले की जुगार म्हणजे खरंच हा क्रिकेट हा अतिशय ग्लॅमरस गेम आहे आणि याच्यामध्ये पैशांचा व्यवहार हा तर वेगळा मुद्दा आहेच. आणि आता खरं तर खेळाडूंचा लिटरली लिलाव होतो या सगळ्या प्रकरणामध्ये. आता तो लिलाव व्हावा का न व्हावा, परंतु भारतामधल्या प्रेक्षकांना क्रिकेटचं प्रचंड आकर्षण आहे आणि क्रिकेटबद्दल प्रचंड प्रेम आहे. याच्यावर आपण अनेक वेळा सर्वांनी बोलून झालं. मग हॉकीला प्राधान्य का देत नाही, मग कबड्डीला प्राधान्य का देत नाही, परंतु भारतातले नागरिक हे क्रिकेटसाठी वेडे आहेत आणि त्याच्यामधून हेमलताजी, भारतीयांना क्रिकेटच्या प्रेमाबद्दलची चर्चा नाही चालली. कोरोना काळात जेव्हा तुम्ही सामान्य माणसांना विविध प्रकारच्या निर्बंधांमध्ये टाकता आहात त्यावेळेला IPL का खेळवत आहात? याच्यामध्ये हे निर्बंध यायच्या आधी बीसीसीआयने ही जी परमिशन मागितली त्याच्यावरती कडक निर्बंध लावले गेलेले आहेत. त्यांनी आता सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण केलंय की आमचे खेळाडू बायो बबल मध्ये राहतील, आम्ही सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन त्या ठिकाणी एकही प्रेक्षक येणार नाही आणि ह्या सगळ्या कडक निर्बंधांना अधीन राहून ह्या IPL होत आहेत. याच्यामध्ये सर्व जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे
आणि त्या पद्धतीने हे IPL होणार आहेत. आता जसं तुमचं बोललं थोडक्यात की म्हणणं काय आहे, तर नियम आणि निर्बंधांना पाळून IPL होणार आहे, हा तर्क पसंत पडतोय का गणेश खंडकर? लोकांच्या गळी उतरेल का? का लोकांना या सगळ्या गोष्टी ज्या आत्ता चाचक वाटतात त्यावरचा उतारा म्हणून IPLची मजा हवी असते? नाही, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर परिस्थिती अशी आहे की हे गोंधळलेलं सरकार आहे आणि या सरकारची टॅगलाईन आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी. पण आता या सरकारची टॅगलाईन हळूहळू बदलत चालली आहे, माझं सरकार आणि बाकी सगळी तुमची जबाबदारी, अशा पद्धतीने चाललंय. मुळातच आता वंजारी साहेब जे सांगत होते, सामान्य माणसाला या सरकारबद्दल आता कुठलीही आस्था राहिलेली नाही. अन्यथा सरकारने एखादा निर्णय घेतला आणि तो माझ्या फायद्याचा आहे, माझ्यासाठी तो आहे, तर त्यामध्ये मला थोडीशी अडचण सहन करावी लागली तरी चालेल, असं जेव्हा सर्वसामान्यांच्या गळी उतरतं तेव्हा माणूस त्रास सहन करायला सुरू होतो. नागरिक सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. पण मग आत्ताच्या घडीला गणेश खंडकर, एक पटकन आपल्याला IPLच्या मुद्द्यावर यावं लागेल की आत्ताच्या घडीला जेव्हा बायोबबल मध्ये खेळाडू ठेवायचे, एकाही प्रेक्षकाला येऊ नाही द्यायचं, सर्व निर्बंधांचं पालन करून कोरोना काळामध्ये मुंबईत 10 सामने क्रिकेटचे खेळवायचे, हे सगळं अत्यंत सहज असणार आहे का? मी हा प्रश्न का उपस्थित करतो आपल्यासाठी? आपणही त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करा. आपण त्याचं प्रवक्त्यांकडून मवियाच्या उत्तर घेऊच. तुम्ही जेव्हा IPL खेळवाल ना, तेव्हा तुम्हाला काही प्रमाणामध्ये पोलिसांच्या बळाचा वापर, अर्थात पोलीस दलाच्या उपस्थितीचा वापर करावा लागतो. हे पोलीस दल उरलेल्या वेळामध्ये कायदा सुव्यवस्थेचं आणि कोरोना काळात निर्बंध नीट पाळले जातील यासाठी वापरता आलं असतं, ते IPLच्या साठी वापरलं जाईल. हा विचार कुठेतरी तार्किक व्हायला हवा होता का गणेश खंडकर? निश्चितच काय झालंय की ज्या पद्धतीनं प्रसादजी या गेल्या 2 दिवसामध्ये व्यापारी वर्ग आणि सामान्य वर्गाच्या ज्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत, त्या खरोखर म्हणजे विचार करायला लावणार आहेत की आजपर्यंत शांत बसलेला वर्ग आता एवढा आक्रमक का झालेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही जो तर्क म्हणताय की हा पोलीस व्यवस्थेचा भाग, हा आपण तिथे लावू शकलो असतो. शेवटी सरकार म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलाय आणि म्हणून मी म्हटलं हे सगळं गोंधळलेलं सरकार आहे, कुठला निर्णय होत नाहीये, त्याचीच ही परिणिती आहे. उत्तर पोहोचलं. या चर्चेला आणखीन पुढे नेऊयात. मला वैद्य उदय कुलकर्णींना बोलतं करायचंय आणि ते या निमित्तानं, कारण अनेक निर्णय हे किती तर्कसंगत नाहीत याची एक चांगली यादीच त्यांच्याकडे आहे. उदयजी, आपण सुरू करा. आणि या सगळ्या तर्कसंगत नसलेल्या निर्णयांचा फटका सामान्यांना बसतोय, मात्र दुसऱ्या बाजूला IPL अतिशय नीट आणि बिनधोकपणे होणार आहे. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना. आणि प्रसादजी, आपल्याला माहिती आहे की आरोग्य हे कायमच दुर्लक्षित राहिलेलं क्षेत्र आहे आणि ते सरकार कुठलंही असू दे, आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष भरपूर झालेलं आहे. त्याच्यातला एक भाग म्हणजे आता जे फ्रंट वॉरियर्स आयुर्वेद आणि त्याच्याबरोबर आमचे ॲलोपॅथीतले सगळे सहकारी जे काही आम्ही आणि आमचा स्टाफ सगळे या ठिकाणी जे काम करतोय, त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी आम्हाला जाणवली आहे ती म्हणजे जर समजा थोडंसं डॉक्टरांना विश्वासात घेऊन जर समजा हे निर्बंध किंवा इतर गोष्टींचा विचार केला असता, तर आज महाराष्ट्र हा हर्ड इम्युनिटीच्या दिशेने चाललेला आहे. आणि हर्ड इम्युनिटीच्या दिशेने चाललाय म्हणजे इथल्या बऱ्याच जणांना हा कोरोना होऊन गेलेला आहे किंवा सौम्य स्वरूपात होतोय. आता सुद्धा जो कोरोनाचा प्रकार आहे तो साधारणतः 98% लोक हे याच्यातनं आपोआप बरे होत आहेत. तर त्यावेळी निर्बंध आणायचे का, हा पहिला आरोग्य क्षेत्राला पडलेला प्रश्न आहे. बरं, तुमचं म्हणणं असं आहे की डॉक्टरांना विश्वासात घेऊन निर्बंध यायला हवे होते. 1-2 उदाहरणं द्या, पटकन उदाहरणांवर येऊयात आपण. आणि मला सांगा, असे कुठले निर्बंध आहेत जे अत्यंत अतार्किक वाटतात? मुळात आता जे सगळ्यांना RT-PCR केल्याशिवाय शॉपकीपर्सना त्या ठिकाणी त्यांच्या कामाला परवानगी द्यायची नाही किंवा त्यांना वॅक्सिनेशन करायला सांगायचं. आणि ते वॅक्सिनेशन करायचं म्हटलं तर 45च्या वरती. उदयजी, काही आपला आवाज मध्येच जातोय. मला वाटतं कदाचित फोन येतोय आपल्याला. आपलं म्हणणं आपण मांडूयात आणि ते ऐकू पण यात. त्याच निमित्तानं एकदा हेमलता पाटलांकडे येऊयात. हेमलताजी, मुद्दा हा अतार्किक निर्बंधांचा आहे. अनेक प्रकारचे असे निर्बंध आहेत जे एकापाठोपाठ एक वाचता येतील, आपल्याला लोकांना सांगता येतील. उदाहरण द्यायचं झाली तर 2 छोटेसे निर्बंध देतो आपण. अत्यावश्यक सेवेतल्या लोकांना कामावर जायला परवानगी दिली. अहो, या लोकांना एक साधा प्रश्न पडलाय, इस्त्रीवाल्याची दुकानं बंद ठेवलेली आहेत, त्यांनी कशा पद्धतीनं कामावर जात असताना नीट नेटकं बनून जायचं? हा प्रश्न ऐकताना असा वाटू शकतो की हा काय खुळ्यासारखा प्रश्न आहे, पण हा प्रश्न आहे लोकांच्या समोर.
वाहनं घ्यायची आणि आपल्या पद्धतीनं ऑफिसमध्ये पोहोचायचं. पण तुम्ही गॅरेजेस बंद केली आहेत. समजा एखादी गाडी मध्येच बंद पडली तर त्यानं काय करायचं? ढकलत गाडी न्यायची का गाडी आहे तिथे सोडून चालत जायचं ऑफिसपर्यंत? सगळ्या प्रकारचे निर्बंध करत असताना कुठंही प्रशासनानं तर्क लावलेले नाहीत हे स्पष्ट दिसतंय. हेमलताजी, प्रसादजी, आपण बघितलं की जागतिक महामारी आहे आणि संपूर्ण जग याच्याने व्याप्त झालेलं आहे. संपूर्ण जगामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या विषयामध्ये येतोय आणि त्याच्यामधून हा सगळा संपूर्ण जग याच्यामध्ये मार्ग काढतंय. आपल्या देशामध्ये जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हा एका दिवसामध्ये लॉकडाऊन झाला. हा लॉकडाऊन झाल्यानंतर आपल्याला तेव्हाही आपण असं म्हणतो की विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही की हे सगळे कामगार कसे जातील, कशा पद्धतीने सगळ्या ट्रेन बंद झाल्या, बसेस बंद झाल्या. पण त्यावेळी तो निर्णय घेणं गरजेचं होतं असं समजून आपण त्या निर्णयाला पुढे गेलो. दुसरी लाट जी आली ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आली आणि त्यावेळेला सरकारचं हेच धोरण होतं की ज्या पद्धतीने मला राजकारणावर बोलायचंच नाही आणि या विषयाचं राजकारणच करायचं नाही. पण आता कसं आहे ना, तुम्ही पहिल्या टाळेबंदीची दुसऱ्या टाळेबंदीशी तुलना करून आपसूक ते सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे गणेश खंडकरांचा हात वर झालेला आहे. गणेश खंडकर आपली पटकन प्रतिक्रिया अपेक्षित करतो. माझं म्हणणं तर पूर्ण करू देत एक मिनिट. बरं, वेळेची मर्यादा आहे, कृपया आपल्याला चर्चा वेगात पुढे न्यायची. वेळेची मर्यादा आहे पण माझ्या सहकार्यानं मला फक्त एकच विचारायचंय की प्रत्येक वेळी प्रत्येक विषयाचं राजकारण नाही केलं पाहिजे. आता जे भाजपचे प्रवक्ते बोलतात की हे सरकार गोंधळलेलं आहे, आपण वेळोवेळी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. आपण मंदिरं उघडावी म्हणून आंदोलनं केली, आपण लोकल सुरू कराव्या म्हणून आंदोलनं केले, कधी कधी एमपीएससीच्या परीक्षा घ्याव्यात म्हणून आंदोलनं केली. म्हणजे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कुठेही मदत न करता खरं तर अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं होतं आणि सरकारने त्या वेळेला जे योग्य आहे. मग हेमलता पाटील, आता मीच आपल्याला प्रश्न विचारतो, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला जर परिस्थिती इतकी सगळी गंभीर वाटतेय तर मग IPL खेळवावी असं आतून वाटतंय का? नाही, IPL खेळवावी हा विषय तर पूर्णपणे वेगळा आहे. मी जसं सांगितलं की IPL हा पूर्णपणे वेगळा ग्लॅमरस गेम आहे. यामध्ये पैशांचा विषय आहेच, परंतु यामध्ये हे जे IPL भरवतात किंवा जे खेळाडूंना विकत घेतात त्यांना रोजीरोटीचा विषय नाहीये. ते 7 स्टार हॉटेलमध्ये राहू शकतात आणि त्या पद्धतीने सगळं क्वारंटाईन होऊन ते सगळा विषय तो त्या पद्धतीने हाताळू शकतात. तर त्यामुळे कडक निर्बंध ह्या सरकारने त्यांच्यावरती घातलेले आहेत आणि कुठेही कोरोनाच्या संदर्भामध्ये काही घडणार नाही अशा पद्धतीचे निर्बंध घालून त्याच्यावर परवानगी दिली आहे. कदाचित असं सुचवायचं असेल, कदाचित असं या सरकारला सुचवायचं असेल की आम्ही टाळेबंदी लावतोय, तुम्हाला घरात कंटाळा येऊ नये म्हणून IPL खेळवत आहोत, तुमचं किमान तेवढं मनोरंजन व्हावं अशी अपेक्षा असू शकते का? गणेश खंडकर, काय वाटतं आपल्याला? नाही, आता सरकारचं म्हणजे मला प्रसादजी पहिला वेळ दिला त्यात पाटील मॅडमनी वेळ घेतला. मी फक्त एकच म्हणेन, पाटील मॅडम काय आहे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे काय तुम्हाला माहिती नाही, पण कुठल्या विषयाचं राजकारण करावं न करावं याचे ताळेबंद आम्ही पाळलेले आहेत. कोरोनावरती राजकारण कशाला करायचं ते तुमच्या माहितीसाठी मी यापूर्वी जय महाराष्ट्रावरती त्या कवितेच्या ओळी म्हटलेल्या आहेत, आजही तुम्हाला सांगतो, अतिशय प्रसिद्ध आहेत. बहर बडाते मंदिर मस्जिद बेल मिलाती मधुशाला. आता आपण दारूची दुकानं सुरू केली आणि मंदिर सुरू नाही केली म्हणून आम्ही तुमच्याविषयी बोललो की मंदिरं का सुरू करत नाही. दारूच्या दुकानातली गर्दी बघा. आता तुम्हाला यावर राजकारण वाटत असेल तर त्याला माझा काही इलाज नाही. मुळात IPLच्या संदर्भामध्ये काय झालं? काही नाही गणेशजी, आपण बोलत राहा. गणेशजी, आपला आवाज अतिशय नीट येतोय, आपण सलग बोलत राहा. त्यामुळे तुम्ही राजकारण म्हणून आमच्याकडे का बघता? प्रसादजी, असं आहे की ज्या दिवशी हे निर्बंध लागू झाले माझ्याकडे म्हणजे मोबाईलचं दुकान चालू ठेवायचं का बंद ठेवायचं, धान्याचं दुकान सुरू झालं तर त्याच्याच शेजारी त्या धान्याच्या दुकानाच्या शेजारी असलेलं मेडिकलवाला तो पूर्ण वेळ सुरू राहणार आहे का त्यानेही 8 वाजता बंद करायचं, या बाबतीतली कुठली स्पष्टता नव्हती. हॉटेल व्यावसायिकांनी पार्सल द्यायची की नाही, तुम्ही तिथल्या पोलीस उपायुक्त आता स्वामी आहेत त्यांची मी भेट घेतली, त्यांच्याकडनं प्रतिनिधी मंडळाला दिलं, मग तिथून त्यांनी पोलीस स्टेशनला सूचना दिल्या. असा हा गोंधळ आहे. बघा, आम्ही तुमच्या अंमलबजावणीतला गोंधळ हा वारंवार समोर येतोय. उदय कुलकर्णी मगाशी आपल्याशी बोलता बोलता याच मुद्द्यावर अडखळले होते काही तांत्रिक कारणामुळे. एकदा त्यांना विचारूयात. ते काही गोष्टींची उदाहरणं देत होते. उदयजी, आपण उदाहरणासह चर्चा करूयात. कोणते असे 2 प्रमुख निर्णय तुमच्या लेखी वाटतायत? तुम्ही मगाशी RT-PCRचा विषय बोलत होतात, त्यानं काय
त्रास भविष्यात आपल्याला सामोरा जावा लागू शकतो? कुठल्या त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं? मुळात आता ज्यावेळी आरटीपीसीआर हा विषय घेतलेला आहे, तर कुणालाही काम करायचं असेल तर त्याला त्या ठिकाणी आरटीपीसीआर ची तपासणी आणि ते निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन बोलवलेलं आहे. काल माझ्याकडे एक माणूस आला, तो म्हणे की मला निगेटिव्ह आरटीपीसीआरचं सर्टिफिकेट पाहिजे. पण म्हटलं त्याच्यासाठी तुला करावी लागणार आहे, पण या क्षणी जर समजा आज आरटीपीसीआर करायच्या झाल्या दर 15 दिवसांनी, तर कमीत कमी 60 ते 70 लाख लोकांच्या आरटीपीसीआर कराव्या लागणार आहेत, की ज्याचं खरं तर गरज नाहीये, त्यांना नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही जबरदस्तीने करणार आहे. आणि मुळात जे आता त्या ठिकाणी रुग्ण आहेत की ज्यांची तपासणी करायला पाहिजे, जी 8 तासांमध्ये मिळत होती, ती या निर्णयामुळे 2 दिवसावरती गेल्यामुळे प्रत्यक्ष रुग्णाच्या उपचाराला तेवढा वेळ उशीर होणार आहे. कारण आरटीपीसीआर केल्याशिवाय त्यांच्या ट्रीटमेंट चालू होत नाही हॉस्पिटलमध्ये. अगदी याच्यातला एक धोका काय असू शकतो जर आपण याची चर्चा करायची झाली? आरटीपीसीआरला अचानक आग्रह केल्यानं आरटीपीसीआरच्या व्यवस्थेवर ताण येणं, त्यामुळे उपचार दिरंगाई स्वरूपात मिळणं, म्हणजे उपचारामध्ये उशीर होणं आणि परिणामाने रुग्णाची आरोग्य व्यवस्था ढासळणं, असं होऊ शकतं? होणार, कारण त्याच्यामुळे जर समजा 2 दिवसाचा फरक पडला तर रुग्ण हा गंभीर अवस्थेमध्ये जाणार आहे. 2 दिवसांनी त्याचा रिपोर्ट मिळणार आणि रुग्णाला त्या ठिकाणी निश्चितच गंभीर आणि मग त्यानंतर त्याची मृत्यूची संख्या वाढू शकते. दुसऱ्या बाजूला जर समजा जर हा नवीन गट त्याच्यामध्ये न घेता फक्त अँटीजेन पुरता जर समजा मर्यादित ठेवलं असतं तर कदाचित एवढा ताण त्याच्यावरती येणार नाही. अगदी थोडक्यात काय तर निर्णय घेताना तर्कसंगत निर्णय हवे होते. मी हेमलता पाटलांकडून याचं उत्तर घेईनच. पटकन एकदा जयंतराव माइंडकरांना बोलतं करूया. जयंतराव, सरकार जेव्हा निर्णय करतं तेव्हा लोकप्रतिनिधींनी जनभावना ओळखून निर्णय करणं गरजेचं असतं. प्रशासन त्यात कायदेशीर दृष्ट्या काय चूक काय बरोबर ते सांगतं. आत्ताच्या नियमावलीमध्ये तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय का की जनप्रतिनिधींनी जनभावनेचा आदर करत निर्णय घेतलेले आहेत? नाही, जनभावना फारशी विचारात घेतलेली आहे. कारण मला विरोधाभास एवढा मोठ्या प्रमाणात दिसतोय की तुम्ही 25शीत असलेल्या एमपीएससी ची परीक्षा कॅन्सल करताय आणि 16 आणि 18 वर्षाचे मिसरूड न फुटलेली मुलं आणि कोवळ्या मुलींना जर का तुम्ही एक्झामला त्याच्याविषयी निर्णय घेत नाही तर याच्यामध्ये जनभावना आणि कुठेही समता अशी आणलेली नाही. पण मला आता दोन्ही राजकारणी राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांनी जे वाक्य म्हटलं त्यावर एक विश्लेषक म्हणून माझं जनरल ऑब्झर्वेशन द्यायचं आहे. हे बघा, कोणत्याही राजकीय पक्षांनी असा दावा करू नये. माझं ठाम मत आहे की प्रत्येक राजकीय पक्ष कुठल्याही घटनेत हा फक्त राजकारण करत असतो. आता जेव्हा खणकर एवढे शब्द बोलले, खणकरांनी मला एक सांगावं की बंगालमध्ये जेव्हा प्रचार होतो आहे किंवा गुजरातमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आयपीएल मॅचेस होणार आहेत, त्याचा सपोर्टिंग स्टाफ तिथे सुद्धा मॅचेस होऊ नयेत असं ते बोलतील का? मला असं वाटतं प्रसाद. जयंतराव, हा तर्काला तर्क दिला जाऊ शकतो. मग उद्या तुम्ही जर्मनीचाही तर्क द्या, अमेरिकेचाही तर्क द्या. आपण कोणामुळे बाधित होतो जयंतराव? महाराष्ट्रामुळे बाधित होणार ना. महाराष्ट्रात जे काही झालं त्याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. गुजरात मधल्या कुठल्या गोष्टीचा परिणाम तुमच्यावर होणार आहे का? चर्चेसाठी राजकारणासाठी तुम्ही गुजरात घ्या, बंगाल घ्या, अमेरिका घ्या, जर्मनी घ्या. मुद्द्यावर यायला हवं आपल्याला पटकन. पण तरीही तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर मात्र घ्यावं लागेल. गणेश खणकर, त्याचं उत्तर द्या. लोकांच्या मनात एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न असा आहे, बंगालात निवडणूक होऊ शकते, तिथं कोरोना येत नाही का? उत्तर प्रदेशमध्ये कितपत चाचण्या यशस्वी आणि प्रामाणिकपणे होत असतील? यांची उत्तरं भाजपाल्यांकडे आहेत का? नाही, आता लपवण्यासारखं प्रसादजी काय, प्रत्येक ठिकाणी आरोग्य यंत्रणा आपापलं काम करते आहे. महाराष्ट्रातली आरोग्य यंत्रणा ही तिथल्या सरकारच्या ताब्यात आहे. बंगालमध्ये जर का असं काही घडलं असेल किंवा होत असेल तर 1 दिवस लपवता येईल, 2 दिवस लपवता येईल. जो त्रास व्हायचा तो होणारच आहे. बघा, असं आहे की महाराष्ट्रातली परिस्थिती या आटोक्याबाहेरही पूर्वीही केली होती. ज्या वेळेला पूर्ण भारतामध्ये 3 रुग्ण सापडत होते त्यातला 1 रुग्ण हा फक्त महाराष्ट्रातला होता आणि महाराष्ट्रामध्ये जे 4 रुग्ण सापडत होते त्यातला 1 रुग्ण हा मुंबई शहरात सापडत होता. बघा, असं त्यावेळेचं प्रमाण तुम्ही आकडेवारीनिशी बघू शकता. म्हणजे आज गुजरातचं उदाहरण द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. गुजरातने आपली पद्धती राबवली आहे. बंगाल वगैरे प्रांतात निवडणुका जिथे होत आहेत त्या ठिकाणचे आकडे तुम्ही बघा ना. तुमच्या या दाव्याला हेमलता पाटलांचा प्रतिवाद असतोय असं वाटतंय.
मला हेमलता पाटील आपल्याला बोलतं करायचंच आहे त्या मुद्द्यावर, आणि त्यानिमित्तानं प्रश्न असा आहे हेमलता पाटीलजी की बंगाल, गुजरात यांची तुलना आता आपण करत स्वतःच्या कमतरता झाकायच्या आहेत का आपल्या कमतरता स्वीकारून पुढे जायचंय? नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठली कमतरता स्वीकारणं आणि झाकणं हा विषयच नाहीये. महाराष्ट्राची लोकसंख्या 12.5 कोटी आहे आणि मुंबई एका मोठ्या राज्यासारखं मुंबईचा विस्तार आहे. आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एवढे रुग्ण का सापडतायत, तर जगभरात ना मुंबईमध्ये रुग्ण येतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यासाठी तुम्ही सरकारचं कौतुक केलं पाहिजे की ज्या पद्धतीने टेस्टिंग होतंय, म्हणजे आरटीपीसीआर असेल, रॅपिड अँटीजन असेल, HRTC असेल, आता याचे दर कमी केलेत महापालिका लेव्हलमध्ये, तर हे अक्षरशः मोफत रुग्णांना आपण सगळी सेवा देतोय. आणि टेस्टिंग झाल्यामुळे रुग्ण समोर येतात. कोरोनाचं जर टेस्टिंगच झालं तर रुग्ण कसे समोर येतील? मला सांगा, कुठल्या तर्काला हे पडतं की उत्तर प्रदेशमध्ये 3% त्याचं प्रमाण आहे, गुजरातमध्ये 3% प्रमाण आहे. 3%ची आकडेवारी फार बरं झालं आपण हे काढलं. काय झालंय ना, कालपासून मविया समर्थक फार मोठ्या प्रमाणामध्ये हा 3%चा आकडा देत आहेत. कुठनं आली ही 3%ची आकडेवारी, जरा सांगाल का कृपया? जी आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली, जी आकडेवारी केंद्र सरकारच्या वेबसाईटवर आहे, ज्या पद्धतीने केंद्र सरकारचे सुद्धा मंत्री ज्या पद्धतीने निवेदन करतायत, मला प्रसादजी वाईट वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही कशासाठी हे राजकारण करताय. एक, तुम्हाला महाराष्ट्रातली सत्ता तुम्हाला मिळाली नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला वेढीला धरण्याचं काम तुम्ही करताय. लसीकरणाचं चित्र काल स्पष्ट झालं. आरोग्यमंत्री आपल्या राजेश टोपेंची आपण संपूर्ण प्रेस बघितली, त्यामध्ये त्यांनी आकडेवारी दिली आपल्याला लसी मिळत नाहीये. आणि असं असताना आपण टेस्टिंग करतोय, आपल्याला रुग्ण सापडतायत, आपण सगळी आरोग्य व्यवस्था पुरवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, आपण असे 2 तर्क दिलेत हेमलताजी. पहिल्यांदा कोरोना चाचण्या होतात म्हणून महाराष्ट्रात रुग्ण वाढतात, संपूर्ण मवियाचं हेच म्हणणं आहे. त्याच्यावरचं उत्तर उदय कुलकर्णी देतील. दरम्यानच्या काळात लसीकरणाच्या संदर्भातला एक प्रतिवाद गणेश खणकरांचा ऐकणार आहोत. आधी उदय कुलकर्णी, आपण सांगा, टेस्टिंग वाढवलं म्हणून कोरोना रुग्ण सापडायला लागले, इतका सहज बचाव असू शकतो? नाही, मला असं वाटतं या बाबतीत 2 गोष्टी आहेत की मी महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतामध्ये हे आकडे जे तपासणीचे आहेत त्याच्यामध्ये 100 रुग्ण जर तपासले तर त्यापैकी महाराष्ट्रामध्ये आज 15 जणांचा कोरोना पॉझिटिव्ह येतोय. याच्याच जागी जर समजा उत्तर प्रदेश किंवा इतर राज्यांचं बघितलं तर त्या ठिकाणी 100 तपासण्या केल्या तर त्यामध्ये 3 रुग्ण सापडतात. याचा अर्थ आपल्या इथे तपासण्या ज्या होत आहेत त्याच्यामध्ये सापडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. त्याच्याच बरोबर 1 लाख रुग्ण जर समजा 1 लाख जर समजा जनसंख्या असेल तर त्याच्या तपासण्या भारतामध्ये आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये ज्या होत आहेत त्यांचा आकडा आणि इतर राज्यांचा आकडा याचीही कंपॅरिझन काही ठिकाणी केली गेली आणि ती ज्या काही सरकारी क्षेत्रामध्ये जे बघितलं जात आहे तर त्याच्या जर आकड्यांचा विचार केला तर महाराष्ट्र कुठेतरी आपल्या इथे जो स्फोट आहे या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडण्याचा तो खूप मोठा आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी उलट याचा एक वेगळा अर्थ तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्र हा हर्ड इम्युनिटीकडे चाललेला आहे. म्हणजे आपल्या इथे ज्या प्रमाणात रुग्ण आहेत त्या प्रमाणात जर समजा 50 ते 60% रुग्ण म्हणजे 12 कोटी मधले 50 ते 60% म्हटलं तर 6 ते 7 कोटी पर्यंत आपल्याला या ठिकाणी रुग्णांना ज्यावेळी कोरोना होणार आहे त्यावेळी हर्ड इम्युनिटी. तर माझा असा आमचा म्हणजे वैद्यक क्षेत्रामध्ये असा अंदाज आहे की साधारणतः आता 2 ते 2.5 कोटी लोकांना महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी कोरोना होऊन गेलेला आहे. आणि आताचं जे कोरोनाचं स्वरूप महाराष्ट्रामधलं जे आहे ते अतिशय सौम्य प्रमाणात असल्यामुळे आपल्या इथे निर्बंध जे आहेत हे निर्बंध एवढ्या प्रमाणात नकोय. कारण आपल्या इथल्या बहुतेक लोकांना आपण उदयराव चर्चेमध्ये आणलात की महाराष्ट्रात कोरोनाचा स्फोट जरी असला तरी त्याची सौम्यता ही लक्षात घ्यायला हवी आणि म्हणून इतके कडक निर्बंध असण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा ताज्या घडामोडींमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण देशोदेशीच्या मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेमध्ये हे सांगितलं की तुर्तास रात्रीची टाळेबंदी ती सुद्धा रात्री 9 नंतर सुरू होणं सोयीस्कर आहे, तेवढं पुरेसं आहे. याऐवजी काही गोष्टी करायला हव्यात. त्यामध्ये त्यांनी मायक्रो मॅनेजमेंट अर्थात सूक्ष्म स्थितीवर जाऊन लसीकरण आणि रुग्णसंख्या शोधण्याचा प्रयत्न करायला हवा असं म्हटलेलं आहे. तसं काही होताना दिसत नाही. उलट आता महाराष्ट्राची वाटचाल ही संपूर्ण टाळेबंदीच्या दिशेनंच नेण्याचं ठरतंय की काय अशी भीती वाटावी अशी परिस्थिती आहे. मुळात गणेश खणकर करायला काय हवं, होतंय काय, याच निमित्तानं आपली चर्चा आपल्याला पुढे न्यायची. आपलं मत पटकन मांडा, त्यावर नंतर धनराज वंजारींनाही बोलतं करूया. नाही बघा, आमच्या दृष्टीने करण्याची आवश्यकता अशी की आता
वैद्य तज्ज्ञ मंडळी, डॉक्टर या ठिकाणी बसलेले आहेत. बघा, शेवटी असं आहे की हर्ड इम्युनिटीच्या दिशेने आपण जातो, ही गोष्ट खरी आहे. पण याचं मोजमाप करण्याचं हे काय असेल तर या राज्यामध्ये ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडतात त्या ठिकाणी मृत्यूदर काय आहे याच्यावरती त्याची तीव्रता नेहमी तपासली जाते. मला फक्त कुठे मला यामध्ये शंका जी अशी आहे की गेल्या वेळचा आपला जो अनुभव होता तो अनुभव आल्यानंतर आपण ज्या पद्धतीनं शिथिलता मधल्या काळामध्ये आणली ती आपल्यासाठी घातक ठरली. आणि जर ही परिस्थिती परत आली तर आपल्याकडे जी यंत्रणा आपण उभी केली होती त्याचं एक्सपान्शन करावं लागेल, त्याचं विस्तारीकरण करावं लागेल आणि त्यासाठी जी तयारी होती ती करण्यात आपण कमी पडलेलो आहोत. यात राजकारण काही नाही, आपण अनुभवातून शिकण्याची ठीक आहे. या अनुभवातून काही ना काहीतरी शिकण्याची अपेक्षा होती. धनराज वंजारी, ही अनुभवातून शिकण्याची अपेक्षा फोल झाली आहे का? निश्चितपणे अनुभवातून शिकण्याची अपेक्षा फोल झालेली आहे. मी 2 डायमेन्शननी या प्रश्नाकडे बघतोय. राजकारणाच्या वावदुकीत मी शिरणार नाही अजिबात. तुमचं आमचं, आमच्या वेळी तुमच्या वेळी, त्या राज्यात आणि या राज्यात. प्रश्न या ठिकाणी असा आहे, खणकरांनी एक उल्लेख केला की मृत्यूचा दर, जीवनाचं सत्य हे मृत्यू आहे. तुम्ही ज्या गोष्टीचा भाऊ करायला पाहिजे त्याचा न करता टेस्ट किती केल्या, त्यातले लोक किती इम्युनिटी सापडले, तुमच्या टेस्टच्या क्वालिटी काय आहे. कोल्हापूरचे डॉक्टर देशपांडेंनी 5 करोडचा दावा टाकलाय त्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीवरती की ज्यांनी खोटे रिपोर्ट्स दिलेले आहेत म्हणून. काही काही ठिकाणी अशा केसेस आहे, अमरावतीला जर तुम्ही बघितलं आता ते त्यांचं विम्याचं रॅकेट सोडून द्या, पण काही ठिकाणी अशा केसेस आहे की जिथं तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे, कसलं पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे, पैसे देऊन द्यायला लागलेले आहेत. म्हणजे तुमच्या टेस्ट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी काय आहे याचं निश्चित निदान येत नाहीये. त्यापेक्षा तुम्ही जी ट्रीटमेंट आहे, एखादा अत्यवस्थ झाला, आजपर्यंत कोणीही रस्त्यावर तडफडून मेलेला नाही आहे कोरोनामुळे, अत्यवस्थ झाला, त्याचे हॉस्पिटल्स, मेडिसिन्स, लसीकरण वगैरे इकडे लक्ष द्या. मृत्यूचा दर मी प्रत्येक चॅनलवर सांगतोय, मृत्यूचा दर हा 2020 मध्ये 18% कमी आहे 2019 पेक्षा. पण तुम्ही कशावरती कॅल्क्युलेशन ठेवताय? एक मुद्दा मला या IPLच्या दृष्टीनं प्रसाद महत्वाचा एकच 30 सेकंदात सांगतो, तो असा आहे की आपलं प्रशासकीय नेतृत्व प्रचंड ढेपाळलेलं आहे आणि सत्ताभिमुख झालेला आहे, जनताभिमुख झालेलं नाही. ही जी IPLची मॅच आहे ती आम्ही घेऊ शकत नाही असं ठणकावून सांगणारा महासंचालक पोलीसचा राज्यात उपलब्ध नाही, हे ठणकावून सांगणारा आरोग्य डायरेक्टर उपलब्ध नाही. आरोग्य संचालनाचा डायरेक्टर एका राजकीय नेत्याच्या घरी जाऊन स्वतः फोटो काढून त्यांना दुसरी लस टोचून येतो, तसं काय आरोग्य डायरेक्टरला दुसरी कामच राहिलेली नाही. अरे किती तुमचं नैतिक हनन तुम्ही करून घेतलेलं आहे. IAS IPS रँकचे मोठमोठे डायरेक्टर जनरल वगैरेचे अधिकारी आहे, त्यांची ही जबाबदारी आहे ठणकावून सांगायचं की नाही, ही IPL आपल्याला लोककल्याणात घेता येणार नाही. हा कणा तुटलेला आहे. सत्ताभिमुख झालेले प्रशासक हा सुद्धा एक महत्वाचा भाग या ठिकाणी. अगदी या चर्चेला आणखीन पुढे नेऊयात. कणाहीन प्रशासन हे जनताभिमुख राजशासन देऊ शकत नाही, असं एक निरीक्षण धनराज वंजारी यांनी मांडलं. एक छोटीशी विश्रांती लक्षवेधीमध्ये गरजेची आहे. वेळेची मर्यादा असल्यानं आपण आत्ता इथे थांबतोय, लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पहिल्या भागामध्ये आपण चर्चा केली की एका बाजूला राज्यात MPSC होऊ शकत नाही, पण IPL होऊ शकते. महाराष्ट्रात 10वी-12वीच्या परीक्षा होतील की नाही याची चिंता असताना IPL होऊ शकते. सर्वसामान्य माणूस रोजगाराच्या साठी घराबाहेर अत्यावश्यक सेवेच्या निमित्तानं जरी पडला तरी तो धड कामावर जाईल आणि विना तक्रार घरी परत येईल याची शाश्वती नाही, पण IPL होऊ शकते. थोडक्यात काय तर राज्य सरकारच्या प्रायोरिटीज, प्राथमिकता काय आहेत याचं उत्तर शोधताना आपल्याला असं लक्षात येतंय की नक्की काय करायचं याचं उत्तर सापडत नाहीये. हा एक भाग असताना आपण चर्चेसाठी आपल्या मान्यवरांकडे आता परत येतोय आणि आपण एक महत्वाचा पुढचा प्रश्न उपस्थित करतो आहोत की राज्यामध्ये आत्ताच्या घडीला आरोग्य विषयक आणीबाणीची परिस्थिती आहे का? वैद्य उदय कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. अनेक
तर्कसंगत नसलेल्या नियमांच्या बाबतीतली यादी त्यांनी थोड्या वेळापूर्वी दिली. आता मला सांगा डॉक्टर, जर अशाच प्रकारे तुमच्या लेखी कोरोनाचा स्फोट असतानाही सौम्य प्रसार दिसत असताना निर्बंध मात्र कठोर राहिले तर भविष्यात परिस्थिती किती चिघळू शकते? मुळात एक लक्षात घ्यायला पाहिजे की जर समजा आपल्याला माहितीये की जर समजा एवढा मोठा आकडा आहे पण हा प्रत्यक्षात दिसताना जेवढ्या तपासण्या करतोय त्याच्याशी संबंध लावून जर समजा बघायचं झाला तर आज मुंबईमध्ये 50 ते 60 हजार रुग्ण दर दिवशी नवीन सापडत आहेत. पण एक गंमत सांगतो प्रसादजी की आज मुंबई आणि ठाणा आणि बऱ्याच ठिकाणी ज्यांना फॅमिली डॉक्टर म्हटलं जातं किंवा जनरल प्रॅक्टिशनर म्हटलं जातं, हा एक मोठा वर्ग आज इथे काम अशा पद्धतीने करतोय की याच्यातल्या बऱ्याचशा रुग्णांना ज्यांना आरोग्य सेवा ही सरकारने देणं अपेक्षित आहे पण सरकारची मर्यादा लक्षात घेऊन हे सगळे जनरल प्रॅक्टिशनर स्वतःच्या जीवाची जोखीम घेऊन या रुग्णांना बरं करतायत. आपातस्थिती लक्षणं आहेत ही रुग्ण लपवायला जातात कारण त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी असणारं क्वारंटाईन आणि या सगळ्या गोष्टी नको असतात. त्यावेळी या फॅमिली फिजिशियननी आज 70 ते 80% लोकांना या ठिकाणी कंट्रोल केलेला आहे. बर, कंट्रोल करताना आज आपल्याला जर समजा लक्षात आलं तर जर समजा 5 लाख लोकांचा जर समजा आज तिथे कोरोना पॉझिटिव्ह असतील तर कमीत कमी त्याच्यापैकी एक 70 ते 80% लोक हे या फॅमिली डॉक्टर्सनी हॉस्पिटल पर्यंत जाऊन न देता बरे केलेले. ठीक आहे. फक्त प्रश्न असा आहे की याच्यामध्ये आपल्याला जर समजा पुढे जायचं असेल तर यांना थोडंसं अजून सक्षमीकरण केलं जायला पाहिजे. आता अडचण काय येते मग? आता काय अडचण येते की जेणेकरून हे सर्व जनरल प्रॅक्टिशनर्स आपले रोजचे दवाखान्यातले डॉक्टर या आरोग्य व्यवस्थेमध्ये थेट आणि सक्रिय योगदान देऊ शकत नाहीत? त्याच्यातलं महत्वाचं कारण म्हणजे जो पॅन्डेमिक ऍक्ट आहे त्यामध्ये रुग्णांचं प्रत्येक रुग्ण हा ज्या आपल्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करायला पाहिजे आणि तसं नाही केलं तर तुम्हाला काहीतरी शिक्षा होईल अशी तरतूद आहे. आणि त्यामुळे बरेचसे डॉक्टर्स हे या खुलेपणाने याच्यामध्ये उतरू शकत नाहीयेत. ठीक आहे. डॉक्टर हेमलता पाटील, आपल्याला वारंवार काय गोष्टी समोर येत आहेत तर आरोग्य यंत्रणा ही तितकीशी सक्षम नाही जितकी ती असायला पाहिजे. मग अशा वेळेला त्यातल्या सुधारणा काय करायच्या याची चर्चा करून सुद्धा सुधारणा होत नाहीत कारण प्रशासन ऐकायलाच तयार नसतं. नाही प्रसादजी, मी आता या ठिकाणी एक दोन सेकंद फक्त मी प्रवक्ता म्हणून आपल्याशी बोलत नाही तर एक डॉक्टर म्हणून बोलते. अगदी. गेले 1.5 वर्ष झालं मी माझा दवाखाना एकही दिवस बंद ठेवला नाही. मी 10 ते 12 तास काम करते आणि असं जसं डॉक्टरांनी सांगितलं ती परिस्थिती आहे. कारण रुग्णांना वाटणारी भीती, रुग्ण आपल्यापासून आजार लपवतात, होम क्वारंटाईन होण्याच्या काही अडचणी आहेत पण यातून आपण सगळेजण मार्ग काढतोय. मीही मार्ग काढते आणि या पद्धतीने बरेचसे पेशंट हे घरी सुद्धा चांगल्या पद्धतीने बरे होतात. फक्त त्यांना प्रॉपर गायडन्स दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी आरोग्य सेवा रात्रंदिवस काम करते. म्हणजे फक्त सरकारी डॉक्टर्स नाही तर खाजगी डॉक्टर, जनरल प्रॅक्टिशनर असंख्य लोक हे रात्रंदिवस काम करतायत आणि म्हणूनच आपण याच्यावरती मला असं वाटतं की ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, ही फक्त खाजगी डॉक्टरांची जबाबदारी नाही तर सर्वांनी एकत्र मिळून कशा पद्धतीने याच्यावरती मार्ग काढता येईल त्या दृष्टीने सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. हेमलताजी, आपण असं जे म्हणता आहात ना की ही सगळ्यांची जबाबदारी आहे, तिथेच नेमकं एक वाक्य आठवतं की माझं कुटुंब माझी जबाबदारी. गणेश खंडकरांना पटकन विचारूया, जबाबदारी जनतेच्या शिरावर देऊन कोणी आपल्या जबाबदारीतून मोकळं होऊ पाहतंय का? बघा असं आहे की प्रसादजी, मी कोरोनामध्ये मी स्वतःही रुग्ण झालेलो आहे. मी या व्यवस्थेला फार जवळून पाहिले आणि जाहीर झाल्यानंतर लॉकडाऊन मी दुसऱ्या दिवसापासून आम्ही बाहेर होतो. मला जे जाणवतं ते यामध्ये हे डॉक्टर आता कविता पाटील मॅडम ही डॉक्टर आहेत, तिथेही डॉक्टर आहेत. बघा असं आहे की मला जर कोरोना झाला तर सरकार माझी काळजी घेणार आहे. मला क्वारंटाईन व्हावं लागलं 7 दिवस 14 दिवस माझ्या कुटुंबातलं कोणी गेलं म्हणून मला जर सरकार सांगत असेल की तुम्ही क्वारंटाईन व्हायचंय तर तिथे माझी जेवणाची व्यवस्था होणार आहे, माझी चिकित्सा चांगली होणार आहे. हे चित्र उभं करण्यात आपण कमी पडलो. ते मी स्वतः पाहिलेलं आहे. जेवणाचं कारण काय गणेश खंडकर, कारण काय? आणि केवळ हा एकमेव मुद्दा नाहीये, अनेक अशा टप्प्याटप्प्याच्या गोष्टी आहेत की जिथे सरकार जनतेच्या मनामध्ये तुमची काळजी घेतली जाईल आणि तुमच्या पाठीमागे असलेल्या कुटुंबालाही चिंता करण्याची गरज नाही हा विश्वास देऊ शकलं नाही. त्यामध्ये बघा सरकार काळजी घेतच आहे. मध्ये मी नाही ताई असं नाहीये. हे बघा, जम्बो कोविड सेंटर आपण चांगली उभी केली
त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, आपण ती व्यवस्था चांगली लावली. पण लक्षात घ्या, जो रुग्ण त्या घरातनं जातो त्याच्यानंतर जे कुटुंब होतं त्या कुटुंबाला आपण विश्वास देऊ शकलो नाही. त्या कुटुंबाला हे वाटलं पाहिजे की या मुंबईमध्ये माझा माणूस घरातनं बाहेर गेल्यानंतर त्याला व्हेंटिलेटर जर लागला तर या शासनाकडे व्हेंटिलेटर आहेत. आमच्या मुंबईत काय चित्र तयार झालं, व्हेंटिलेटर दिलेत पण ते व्हेंटिलेटर मध्ये अव्यवस्था आहे, आम्ही ते लावणार नाही. आम्ही सांगितलं ना, आम्ही व्हेंटिलेटर दिलं, काय चुकलं ते सांगा. बघा असं आहे की या सर्व बाबी ज्यावेळेस सामान्य माणसाकडे जातात त्याचं तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलतो. जेवणाचा अगदी याच्या संदर्भातला एक पूरक विषय इथे सांगतो आणि तो थेट आमच्या व्यवसायाशी निगडीत आहे म्हणून त्याचा उल्लेख मला आवर्जून करावा लागेल. हेमलता पाटील, आपल्याला आठवत असेल पुण्यामध्ये पांडुरंग रायकर या पत्रकाराचं कोविड सेंटरमध्ये निधन झालं. अहो, त्या पांडुरंग रायकरच्या निधनानंतर त्याच्या मृत्यूची चौकशी करून संबंधितांना दंडित करू असं आश्वासन तुमच्या एका महान नेत्यानं दिलं. आज तागायत चौकशी कुठे आहे आणि चौकशीचा अहवाल कुठे आहे असे प्रश्न विचारल्यानंतर कोणीही उत्तर द्यायला समोर येत नाही. अशा व्यवस्थेला काय म्हणायचं हेमलताजी? नाही, मी जसं सांगितलं तसं की आरोग्य व्यवस्था या पॅन्डेमिक मध्ये पूर्ण ताकदीने काम करते. परंतु जसं आपण बघतो की व्यवस्था करायची म्हणजे काय, तेवढे डॉक्टर्स पाहिजे, त्या दृष्टीने सगळं कामकाज झालं पाहिजे, औषधं उपलब्ध झाली पाहिजे आणि सरकार ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामध्ये नक्कीच त्रुटी आहेत, त्रुटी असणारच. कारण ज्या पद्धतीने हा सगळा आजार समोर आला, त्याची वेगवेगळी लक्षणं आली, त्याचे वेगवेगळे स्ट्रेन आले, ज्या पद्धतीने हा आजार फोपवते, आपल्याला ह्या आजाराबद्दलही माहिती नव्हती, औषधांबद्दल माहिती नव्हती आणि त्यातून आपण मार्ग काढत पुढे जातोय. अचानक आलेलं संकट होतं, त्याला आपण सामोरे जाण्याचा योग्य दिशेने प्रयत्न करतोय. याच्यामध्ये नक्कीच काही त्रुटी आहेत, पण त्या त्रुटीमध्ये मार्ग काढणं आणि पुढे जाणं, अगदी मार्ग काढणं आणि पुढे जाणं याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. उदय कुलकर्णींना बोलण्याची संधी देतो, पण तत्पूर्वी एक धनराज वंजारींना प्रश्न विचारायचा आहे आणि त्याच चर्चेला पुढच्या टप्प्यात न्यायचं आहे. धनराजजी, ही सगळी परिस्थिती आरोग्यविषयक आणीबाणीच सूचित करते का? निश्चितपणे ज्या पद्धतीनं जनतेला मानसिक दृष्ट्या घाबरवलं जातंय, जनतेवर एक मानसिक आघात आहे. कोरोनाची कधी नव्हे तेवढी एवढी भीती जनसामान्याने घेतलेली आहे की जे डायबेटिक, कोरोना किंवा हायपरटेन्शन, ट्युबरक्युलिटी, अस्थमॅटिक जे पेशंट आहे ते अर्ध्याहून अधिक भीतीने मरतात. प्रसाद, मी माझ्या पोलीस सेवेमध्ये 1000हून जास्त डेथ सर्टिफिकेट बघितले असतील. 17 नंबरचा कॉलम असतो डेथ ड्यू टू ट्रोमा, डेथ ड्यू टू शॉक. हा जो शॉक आहे तो ज्याला स्टॅबिंग होतं, ज्याच्यावर गोळी झाडली जाते, त्याच्यावर तलवारीचं वार होतं, ते सगळे शॉकचे मृत्यू आहेत. माणसं शॉकनी मरत आहेत. अशा वेळी जनताच कशी मूर्ख आहे हे दाखवण्याचा जो शासन आणि प्रशासन प्रयत्न करत आहे की तुम्ही मास्क नीट वापरत नाही, तुम्ही व्यवस्थित काळजी घेत नाही, म्हणून आम्ही टाळेबंदी लावतो, म्हणून आम्ही तुम्हाला मग IPL कशासाठी करताय, बाकीचे तुमचे सोहळे कशासाठी चालताय. हा जो डायकाटोमिझम आहे ना, दांभिक वृत्ती जी सरकारच्या एकंदर प्रशासकीय वर्तणुकीतून जे दिसते ना. अगदी धनराजजी, याच्यात एक आणखीन इंटरेस्टिंग मुद्दा आहे. बरं झालं तुम्ही या मुद्द्याकडे आलात. त्यानिमित्ताने पटकन हेमलता पाटलांना एका गोष्टीची आठवण करून देतो. अहो, पंढरपुरामध्ये निवडणूक प्रचाराच्या साठी अजित पवारांची जी सभा झाली त्याला असलेली भयंकर गर्दी सगळ्यांनी पाहिली. बातमी त्याच्या मागची आहे, ज्या माणसांनी ही सभा आयोजित केली त्याच्यावर आजवर कोरोना निर्बंधांचं उल्लंघन केल्याचे 3 गुन्हे आहेत. 3दा तो माणूस अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा म्हणजे दोषी ठरलेला आहे. अशा व्यक्तीला पुन्हा एकदा आपण मोठी सभा आयोजित करायची परवानगी देतो? तो केवळ आणि केवळ राजकीय पक्षाशी, त्यात सुद्धा सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे म्हणून. हाच दांभिकपणा लोकांच्या मनामध्ये अविश्वास सरकारच्या निषेध बाबतीत तयार करतोय. पंढरपूरला पोटनिवडणूक आहे आणि त्यामुळे ही घटना घडली. संबंधितांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांच्यावरती कारवाई होईल. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. सगळीकडे या ज्या पद्धतीने चाललेलं आहे, आपण बघितलं पश्चिम बंगालचं इलेक्शन असो, अगदी मोदी ट्रम्प भेट असो, त्याच्यानंतर मध्य प्रदेशचं सरकार पाडणं असो, तर हे जे चाललेलं आहे वरपासून सगळीकडे, याच्यावरती कुठेतरी खरंच निर्बंध आले पाहिजेत. आणि महाराष्ट्र सरकार, आपण कसं आहे की बोलताना फक्त एकाकडे बोट दाखवतो,
परंतु आपल्याकडेही त्या पद्धतीचं बोट आहे, आपल्याकडूनही चुका होतात आणि ह्या चुका सर्वांनीच नाही केल्या आपल्याकडून पाहिजेत. म्हणजे इथे तुम्ही कोणाला अपेक्षित करताय? कारण काय आहे ना, प्रेक्षकांना असं वाटेल की तुम्ही कदाचित माझ्याविषयीच बोलता आहात किंवा तुम्ही आमच्याविषयी बोलता आहात. आपल्याकडून म्हणजे तुम्हाला भारतीय जनता पार्टीला म्हणायचंय का कोणाला म्हणायचंय? प्रत्येक व्यक्तीने याची जबाबदारी घेतली पाहिजे, प्रत्येक व्यक्तीने याची खबरदारी घेतली पाहिजे. राजकीय पक्षांवरती जास्त जबाबदारी आहे म्हणून त्यांनी जास्त संवेदनशीलपणे वागलं पाहिजे, या मताशी मी सहमत आहे. अगदी. आणि हेमलता पाटील आत्ताच थोड्या वेळापूर्वी धनराज वंजारींनी याच गोष्टीची आठवण करून दिली की जनता नीट वागत नाही म्हणून जनतेला वारंवार टाळेबंदीची भीती दाखवली जाते का? तुम्ही मला सांगा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मार्फत बोलवल्या गेलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर महाराष्ट्रात टाळेबंदी लावली जाणार आहे का? कारण अशा प्रकारच्या बातम्या यायला लागल्यात आणि लोक आणखीनच आता चिंताग्रस्त झाली आहेत. त्या संदर्भामध्ये मी विजय वडेट्टीवारांचं आता स्टेटमेंट ऐकलं. मला या संदर्भात काही सांगता येणार नाही, परंतु जर महाराष्ट्रामधली संख्या अशाच पद्धतीने वाढायला लागली आणि अशा पद्धतीने केंद्राकडून जर आपल्याला कुठलाही सपोर्ट लसीकरणाच्या संदर्भामध्ये कुठली मदत नाही झाली आणि ही संख्या वाढायला लागली तर महाराष्ट्र सरकार कदाचित निर्णय घेईल. परंतु महाराष्ट्र सरकारची मानसिकता आताही अशी आहे की लोकांनी जर स्वतः निर्बंध पाळले, लोक जर रस्त्यावरती आले नाही तर कुठल्याही पद्धतीचे कडक निर्बंध लावण्याची महाराष्ट्र सरकारची मानसिकता आता सुद्धा या घडीला सुद्धा नाहीये. ठीक आहे, आपण असं म्हणताय ना की लोक निर्बंध पाळत नसतील तर टाळेबंदी लागू शकते, चर्चेसाठी हा मुद्दा येऊ शकतो. पण याच बरोबर तुम्हाला माहिती असेल काँग्रेसमध्ये खूपच वरिष्ठ अभ्यासू अशा स्वरूपाचं नेतृत्व आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण. त्यांनी काय सांगितलं होतं? टाळेबंदी लावायच्या आधी लोकांच्या खिशात थोडे पैसे टाका. याला तर कोणी ऐकतच नाही. म्हणजे काँग्रेसची अवस्था काय आहे तेच कळत नाहीये. काँग्रेसमध्ये नीट विचार करणारा एक गट जो सल्ला देतोय तो सल्ला हाणून कसा पाडायचा याच्यासाठी सत्तेत असलेली लोक सक्रिय आहेत. प्रसादजी, पृथ्वीराज बाबांनी जे सांगितले ते अत्यंत योग्य आहे, परंतु त्यामध्ये महाराष्ट्र सरकारची सुद्धा परिस्थिती अशी आहे की जीएसटीचा परतावा येत नाही, केंद्र सरकारकडून कुठलीही मदत होत नाही. महाराष्ट्र सरकारमध्ये आधीच आर्थिक आणीबाणी आहे. आता जे लोक बोलतात ते महाराष्ट्र सरकारला मदत करण्याऐवजी पीएम केअर फंडाला मदत करण्यामध्ये स्वतःची धन्यता मानतात आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करून लोकांना कशा पद्धतीचा रिलीफ देता येईल त्याचा विचार करावा लागेल. ठीक आहे, तुमचं म्हणणं असं आहे की सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र सरकारची परिस्थिती ही टाळेबंदीच्या आधी लोकांच्या खिशात पैसे टाकण्यासारखी नाहीये, कारण केंद्र म्हणे आर्थिक परिस्थितीत त्यांना मदत करत नाही. पीएम केअर फंडाच्या संदर्भातला आपण उल्लेख केला, जो तपशील तुर्तास उपलब्ध आहे त्यात पीएम केअर फंडाच्या माध्यमातून सर्वाधिक मदत महाराष्ट्रात आलेली आहे. गणेश खणकर, आपल्याला प्रतिवाद करायचा आहे. जे मुद्दे मांडून झालेत त्याच्यापेक्षा वेगळे मुद्दे कृपया मांडावेत. सांगतो ना, प्रसादजी, आता पाटील मॅडम ज्या म्हणाल्या की हे सुरू झाल्यानंतर पासून त्या दुसऱ्या दिवसापासून जनतेच्या सेवेत आहेत. पाटील मॅडम, मी तुमचं अभिनंदन करतो, पण सोबतच तुम्ही या चर्चेमध्ये सरकारच्या प्रतिनिधी म्हणून आहात. हीच सजगता जर तुमच्या सरकारने दाखवली असती आणि मुख्यमंत्र्यांनी जर दुसऱ्या दिवसापासून कार्यतत्परता दाखवली असती तर यात बदल झाला असता. प्रसादजी, एकच उदाहरण घेणार नाही. मॅडम ऐका ना, मॅडम ऐका, माझं ऐका. अहो, 8-8 महिने मंत्रालयातली चेंबर उघडलेली नाही. आता ही चर्चा करायची वेळ नाही. प्रसादजी, मुंबई शहरामध्ये खिचडी वाटप सुरू झालं. खिचडी वाटप, काही एनजीओनी ती खिचडी देण्याची जबाबदारी उचलली आणि त्यांनी काम सुरू केलं. लोक सहभागी झाली. काय झालं? त्यांच्यावरती पूर्णतः बंदी आणली आणि ती खिचडी देण्याचं काम महापालिकेला दिलं. लाखो करोडो रुपयाचे टेंडर काढलं. बघा, या चुका ज्या आहेत ना. आणि गणेश खणकर, त्या टेंडरच्या बाबतीत तर पुढचा भयानकच किस्सा आहे की त्याच्यासाठी नियमावलीचं पालन झालं होतं का नाही याचंही संशोधन करावे लागेल. वेळेची मर्यादा आहे म्हणून गणेश खणकर मी आपल्याला थांबवतो. चर्चेच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण येतो आहोत. आरोप प्रत्यारोप होत आहेत, उत्तरं शोधण्याची आपली जबाबदारी सर्वात मोठी आहे. उदय कुलकर्णी, पटकन आपल्याकडून 3 प्रमुख सूचना. वेळेची मर्यादा आहे, 30 सेकंद आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे डॉक्टरांच्या वरती कुठलेही निर्बंध जे आहेत ते कमी केलेत, तर डॉक्टर सक्षम आहेत महाराष्ट्रातले. ही सगळी लाट आहे ही थोपून धरायला, त्यामुळे त्यांना थोडंसं जरा मोकळीक मिळाली पाहिजे. त्याच्याबरोबर पुन्हा निर्बंध आणायच्या मागे लागण्यापेक्षा डॉक्टरांना लागणारी साहित्य आणि त्यांना रुग्णांच्या पर्यंत पोहोचण्यासाठीचे अवेअरनेस प्रोग्राम्सला जरा जास्त मदत केली गेली पाहिजे. आणि लोकांना विश्वासात घ्या की तुम्ही तुमच्यासाठी हे निर्बंध आहेत ते स्वतःहून पाळा. तर मला असं वाटत नाही की सेकंड वेव्ह अजून 1 महिनाभर टिकेल. ठीक आहे,
पटकन जयंत माइंडकर, आपल्यासाठी 30 सेकंदाचा वेळ आहे, मर्यादित वेळेमध्ये कृपया उत्तर द्या. जनसंवाद हा कमी पडत असेल तर तो पहिल्यांदा कुणी सुरू केला पाहिजे, कसा सुरू केला पाहिजे? 30 सेकंद. हे बघा, जनसंवाद 3 पक्षांचं सरकार आहे, त्याच्यामुळे त्यांनीच सुरू करावा. परंतु मला थोडंसं असं म्हणायचं, इथे एक असा प्रकार होतोय की आयपीएल केवळ महाराष्ट्रात, तुम्ही जर का आयपीएल म्हणत असाल तर ते आयपीएल देशभर आहे. त्याचबरोबर या एक्झाम सुद्धा देशभर आहे, निवडणुका सुद्धा देशभर आहेत. परंतु महाराष्ट्रात जर का सेरम आपण इथे इन्स्टिट्यूट आणि आपण जर का इथे लस करत आहोत, तर हा जो लशीचा मुद्दा नेहमी केला जातो आणि ही फॅक्ट आहे की आपल्याकडे जर का मॅक्झिमम चेकिंग होत आहे आणि थिकली पॉप्युलेटेड जर का एरिया मुंबई, ठाणे, पुणे आहे आणि म्हणून हे जर का हर्ड होत असेल तर वी नीड, बिईंग द फायनान्शियल कॅपिटल, या देशाच्या आर्थिक राजधानीला केंद्राने सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात मदत करावी. ठीक आहे, राज्याकडनं काही लकुनाच राहिलेल्या असतील, त्या पण मी मान्य करतो, असू शकतात, एक विश्लेषक म्हणून मान्य करतो. परंतु देशाच्या आर्थिक राजधानीला उचलण्याकरता केंद्राने भरपूर मदत करावी. अगदी तुमची ही सूचना निश्चितच लक्षात घेण्यासारखी आहे. एक छोटा तपशील देतो. आता भारतात 3 राज्यांना 1 कोटीपेक्षा जास्त लस मिळाली. त्यातली 2 राज्य, क्रमांक 1 महाराष्ट्र, क्रमांक 2 राजस्थान, क्रमांक 3 गुजरात. चर्चेच्यासाठी शेवटच्या टप्प्यात शेवटचा प्रश्न आपल्या सोबत असलेल्या धनराज वंजारी यांना. धनराज वंजारी, इफेक्टिव्ह पोलिसिंगच्याच बरोबर निर्बंध जनता पाळेल याच्यासाठीचा विश्वास कसा तयार करायचा? जनता सुज्ञ आहे एवढं जनतेला तुम्ही दाखवून द्या. जनता मूर्ख आहे हे वारंवार तुम्ही बिंबवता, त्याच्यामुळं जनतेचा तो भ्रमनिरास झालेला आहे. तुम्ही जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन लॉकडाऊन सारख्या प्रकारावर आपली ऊर्जा खर्ची न घालता तुम्ही ही ऊर्जा उपचारासाठीच्या सुविधा आणि लसीकरण याचं सक्षमीकरण करा. आमच्याकडे पैसे नाही आणि केंद्राने दिले नाही का? राज्य सरकारला तेवढे आम्ही सांगितलं होतं तुम्हाला, तुम्ही सरकार फॉर्म करा म्हणून. कुठं तरी जबाबदारीची जाणीव, जनता भिमुख सरकार आपण आहोत आमचं नाही म्हणून त्यांचा ह्या वाद प्रतिवाद सोडून सरकारने जबाबदारी घ्यावी. जनतेला मूर्ख समजू नये, जनता भिमुख धोरण राबवावी आणि कुठल्याही धोरणामध्ये तर्कसंगतपणा हा सुज्ञासारखा पाळावा. त्याला योग्य सरकार म्हणता येईल. अगदी खूप खूप धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.